गणेशाय नमः. अधिक मास महात्म्य अध्याय 22वा. त्याचा कथा आपणच बघू. आपल्याला माहिती आहे की फळ जे आहे ते वैकुंठातलं आहे. वैकुंठामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे माता लक्ष्मीला अधिक मास माघातील जे काही वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये कर्म करायचे त्याबद्दल ते माहिती देतात आहे. आणि आता त्यांनी स्नानाचा महिमा ते सांगितलं. पण आता दानाचा महिमा नेमकी काय आहे, मग ते कोणत्या दानाचं कोणतं फळ कसं आहे हे ते आता सांगतात. त्यांनी सांगितलं की सर्वात श्रेष्ठ दान जे आहे ते सुवर्ण, रजत आणि हिरे, माणकं यांचं दान सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर तांबा, पितळे आणि कास्य अशा धातूंची भांडी ही जर दान दिली तर ते अत्युत्तम आहे. त्यानंतर वस्त्रदान, अन्नदान, धान्यदान, द्रव्यदान, उदकदान हे सुद्धा महान पुण्यकारक आहे. त्यानंतर छायादान, दीपदान हे सुद्धा महान दान आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की 33 अनारसे, 33 बत्तासे, 33 खारका, 33 सुपाऱ्या किंवा 33 कुठल्याही प्रकारचे फळं हे अधिक मासातील विशेष पुण्यकारक आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की घृतपात्र, तिळपात्र त्याचप्रमाणे सप्तधान्य सुद्धा द्यावीत. आणि दानात दान शेवटी गोदान हे तर आपल्याला माहिती आहे, ते अनेक प्रकारे मोक्षदायी ते आहे. आता ही कथा सुरू होती ती महिष्मती नगरातली. या नगरामध्ये द्विजशर्मा नावाचा एक श्रीमंत व धर्मनिष्ठ असा एक गृहस्थ राहतो. त्याची पत्नी होतो अत्यंत आनंदामध्ये राहून वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्य ते करत, त्याचप्रमाणे दान, पुण्यकर्म असं ते करत. त्यांचा संसार अत्यंत उत्तम आश्चर्यतेने चालू होता. आणि संसारात जेव्हा अर्ध्यावरती आला, या दोघांची वय आता अर्ध्यावरती आले, पण यांच्या पोटी काही संतान नव्हतं. आणि नेमकी एक दिवशी ऐन भर दुपारी विजय शर्माच्या घरी एक अतिथी आला आणि त्याने सांगितलं की महाराज, मी फार भुकेला आहे, मला जेवणदान द्याल तर आपले मोठे उपकार होते. आणि विजय शर्माला वाटलं की चला, अचूक चालून संधी आलेली आहे, हा अतिथी आपल्या घरी आलेला आहे, त्यामुळे मला आता अन्नदानासारखं महापुण्य घडणार आहे. आणि म्हणून त्यानेही त्याला सांगितलं की जा बेटा, तू हातपाय धु आणि पाटावरती ये आणि यथेच्छ भोजन कर. झालं त्याचं जेवण झालं. जेवण चालू असताना तिकडच्या गप्पा गोष्टी रंगत गेले. आणि त्यावेळेस त्याला असं कळालं की हा अत्यंत गरीब आहे, यास कुठल्याही प्रकारचे नातेवाईक म्हणजे आई वडील भाऊ बहीण असं नाहीये, हा एकटा जीव आहे. आणि म्हणून त्यांनी याचं नाव नारायण असं ठेवलं. झालं. आणि मग त्यांनी असं सांगितलं की आता इथून पुढे तो आमच्याच घरी राहा आणि आमची सेवा कर. आणि काय आश्चर्य, काही दिवसांनी या नारायणाच्याच पायगुणामुळे म्हणा की त्या द्विजशर्माची जी पत्नी होती ती पुढे गरोदर राहिली. यथाकाश तिला पुत्र झाला. पुत्र जन्माचा आनंद मोठ्या सुंदर पद्धतीने झाला. आणि मग हा सर्व गावाला त्याने आनंदाचं जेवण दिलं. आणि त्यानंतर हा जो नारायण होता, या नारायणाला त्यांनी असं सांगितलं की हे बघ म्हणे, आज बरं झालं म्हणे, तुझा जन्म तू पण इथं थांबलेला असे म्हणे, आणि पुत्रमुख बघायला मी सुद्धा आतुर झाले होते म्हणे. आता नारायणाला सांगितलं की तू आमच्या घरामध्ये बसून रक्षण कर, आणि मी साहित्य आणण्यासाठी आता परगावी जाणार आहे, कारण आपल्याला आता बाळाच्या 5वीची पूजा करायची, आणि तू काळजीपूर्वक घराचं रक्षण कर असं सांगून ब्राह्मण मात्र निघून गेले. रात्र झाली, मध्यरात्र झाली, रात्री 2 वाजण्याची वेळ, पंचमीचा दिवस. पुत्राक्षर बघण्यासाठी सटवी चालून आली. बाळाला बघून ती तात्काळ माघारी परतली. त्यावेळेस नारायणानं हे सर्व बघितलं. यावेळेस तू कोण आहेस हे सांगितल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. तू पुण्यवान प्राणी आहेस, म्हणून मी तुला दर्शन दिलं. माझं नाव यक्षिणी देवी आहे असं ती म्हटली. पण मला सर्वजण सती असं म्हणतात. की ब्रह्मदेवाने मला वरदान दिले की मी पुत्राक्षराचे निरीक्षण करते, बाळाचे काय अक्षर आहे ते मी देवी म्हणाली, होणारे ते चुकत नाही, ते कोणी टाळू शकत नाही. हा नारायण मात्र त्या सतीच्या पाया पडला. एवढी कृपा करून मला सांगा की धनधान्य याच्या नशिबी काय आहे. त्यावेळेस त्या देवीने सांगितलं की याच्या नशिबी धनधान्य वगैरे काही नाही, हा फक्त ताक विकून आपले पोट भरल, आपलं उदरनिर्वाह करल. याचं आयुष्य पूर्ण 100 वर्षे आहे.
हा त्याला तिने नमस्कार करून ब्राह्मणाने तिची बोलवण केली. नारायण म्हणाला, देवा तू ब्राह्मणाला असा कसला पुत्र दिला, आणि यापेक्षा तो नसला दिला असतं तर बरं झालं. पुत्र जन्माचा सोहळा बघून किती हर्ष झाला होता त्या पित्यांना. आणि पुढे याने सुद्धा आता मौन पाळायचं ठरवलं. बरोबर 12व्या दिवशी पुत्राचे नाव संभ्रम असे ठेवले. तो 5 वर्षाचा झाला. पुढे त्याच्या आईस अजून एक कन्यारत्न झाले. मग आता काय, आता तर आनंदाला पारावर राहिला नाही. आणि मग तिच्या सुद्धा 5व्या दिवशी असंच झालं. तिच्या ब्राह्मणाने त्याला सांगितलं की तुला पुन्हा घराचे रक्षण कर, मी जाऊन येतो. आणि म्हणून ते परगावी गेले. आणि त्याच वेळेस पुन्हा एकदा 5व्या दिवशी ही व्यक्ती मिळाली. कन्येचे भाळे जे अक्षर लिहिले होते ती वाचू लागली. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की कन्येचे भाळे अक्षर निरखून तू बघतेस म्हणे, नेमकी काय लिहिले ते तुला मला सांग. तेव्हा ती सती म्हणाली की वारंवार तुम्हाला काय विचारतोस, अरे मूर्ख आहेस म्हणे तू. तुला माहिती का म्हणे हिच्या नशिबी विवाह नाही, तिचे नशीब जर कर्म करण्यामध्ये आहे. आपल्याला माहिती जर कर्म म्हणजे काय म्हणतात त्याला. ती वेश्या व्यवसाय करून तिचा उदरनिर्वाह करत तिचे आयुष्य पूर्ण 100 वर्ष शरीरास कोणत्याही रोग व्याधी नाही असं म्हणून ते अंतर्धान पावले. हे ऐकून नारायणाचा जीव मात्र तळमळू लागला. ते वृत्त नारायणाने गुप्त ठेवले. त्या 7 वर्षे त्यानंतर उलटली. 7व्या वर्षी काय झालं, मुलाचे उपनयन संस्कार झाले. आणि त्यानंतर द्विज शर्मा हा एके रात्री अचानक मृत्यू पावला. त्यामुळे याची पत्नी जी होती ती सती गेली. नारायणाने उत्तर कार्य केले. मग 9 महिने तो तेथेच राहिला. मुलांना ग्रामस्थांचे स्वाधीन करून त्याने स्वतः प्रयाण केले. आता माता पित्याविने ही बालके आणि ब्रह्मलिखित तर कोणीही टाळू शकत नाही. कारण ते ब्रह्मवाक्य असतं. आणि त्याच वेळेस काय झालं, यांच्या घरी एक गाय होती. तिची नित्याने तो विप्रकुमार तो तिची सेवा करू लागला. तिच्यासाठी रानात जाऊन गवत कापून आणू लागला. त्यानंतर तिचं दूध काढू लागला. आणि असं करता करता हळूहळू तो आता ताकाची विक्री करून त्याचं उदरभरण करू लागला. यामध्ये 2 वर्षे गेली. त्यानंतर आता याची बहीण जी होती ती सुद्धा आता वयाने मोठी व्हायला लागली. आणि एके दिवशी एका नदी तीरी गेली. आणि त्या नदी तीरी पाहते तर काय, काही वेश्या तिथे आलेल्या होत्या. त्यांनी या मुलीला बघितलं. आणि मुलीला बघताच ते त्या मुलीजवळ गेले आणि विचारले, तू कोणाची कोण, दिसायला तर तू खूप सुंदर आहे, तुझ्या अंगावरची वस्त्रे का बरं अशी फाटकी आहेत, मग तुझी स्थिती अशी कोणी केली. त्या ब्राह्मणकांनी सर्व इतिहास कथन केला. तुम्ही सांगितलं मी एका गरीब ब्राह्मणाची पुत्री आहे. हे ऐकून त्या वेश्येचे मन द्रवले. आणि तिने जेव्हा काही पदार्थ खायला दिले, ब्राह्मण कुमारी मोहित झाली. तशीच त्या वेश्येसोबत पुढे त्यांच्या रथामध्ये बसून ती चालू लागली. वेश्या तेव्हा बघून वेश्या ते सर्व बघून ती वेश्या तिला घेऊन आपल्या सोबत गेली. आणि त्याच वेळेस तिने असं सांगितलं की या मुलीस अन्नवस्त्रास काही कमी पडू द्यायचे नाही. तिने पुढे काय नशिबी कोणास ठाऊक. तिकडे ब्राह्मणाचा मुलगा गवत कापून घरी येऊन बघतो तर घरामध्ये बहीण नाही. मग तो तिला शोधू लागला, चौकशी करू लागला. तेव्हा गावकऱ्यांनी त्याला समाचार दिला. हे बघ म्हणे असं असं झालं. ती नदीच्या तीरी गेली. तिथे काही वेश्यांचा काही काबिला ज्याला आपण म्हणतो काही समूह आलेला होता. आणि त्यांनी तिला घेऊन ते तिच्या सोबत गेले. मग शेवटी काय, हा बिचारा नशिबास दोष देऊन आता देवाला आठवायला लागला. हा विलाप करू लागला. पण धनु सेवा ही कशी फळा सेदली हे आता आपण पुढच्या अध्यायात बघणार आहोत. बोला भगवान हरिकृष्ण की जय.